नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये महाधिवक्ता पदाची तरतूद केलेली आहे? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 165. लक्षात ठेवा, महाधिवक्ता पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 165 मध्ये केलेली आहे. पुढील प्रश्न पहा. सिंह या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. पहिला पर्याय आहे पंचानन. पंचानन म्हणजे सिंह, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा वनराज. वनराज म्हणजे सिंह, बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा केसरी. केसरी म्हणजे सिंह, बरोबर आहे. म्हणजे तीनही पर्याय सिंह या शब्दाला समानार्थी आहेत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा, यापैकी सर्व ही झालं आपलं उत्तर. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी जीवनसत्व व त्यांची रासायनिक नावे आपल्याला दिलेली आहे. पहा, जीवनसत्व B5 म्हणजे B5 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे? पेंटोथेनिक ऍसिड. काय आहे? पेंटोथेनिक ऍसिड. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय पहा. जीवनसत्व B6 म्हणजे B6 काय नाव आहे? पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. जीवनसत्व B7 म्हणजे B7 काय नाव आहे रासायनिक? बायोटिन. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. तर पहा, या ठिकाणी पेंटोथेनिक ऍसिड हे रासायनिक नाव कोणाचं आहे? B5चं आहे. पायरिडॉक्सिन हे नाव कोणाचं आहे? B6चं आहे. आणि बायोटिन हे नाव कोणाचं आहे? B7चं आहे. म्हणजे तीनही पर्याय या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? तर यापैकी नाही. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. हे तीनही जे काही जीवनसत्व आहे यावर पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा. स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजेंद्र मलोसे. राजेंद्र मलोसे. पुढील प्रश्न पहा. कोणता दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो? कोणता दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. पुढील प्रश्न पहा. देशातील पहिले मातीचे धरण कोणते? कोणते आहे? तर गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण आहे. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. व्यवस्थित प्रश्न वाचा, पर्याय वाचा आणि उत्तर द्या. पहा, पहिला पर्याय आहे सांगली. सांगली जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागून आहे का? तर आहे. दुसरा पर्याय पहा सोलापूर. सोलापूरची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे का? तर आहे. तिसरा पर्याय सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे का? तर आहे. पहा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा या तीनही जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून नाही. प्रश्न काय आहे? कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? योग्य उत्तर आहे यवतमाळ. यवतमाळ. पुढील प्रश्न पहा. इंगित. इंगित या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? इंगित. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे मनातल्या भावना. इंगित हा अलंकारिक शब्द आहे. याचा अर्थ होतो मनातल्या भावना. पुढे पहा. कमळ या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर पहा, पहिला पर्याय आहे पंकज, अंबुज. विद्यार्थी मित्रांनो, पंकज म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा कमल, नीरज. आता कमल म्हणजे कमळ, बरोबर आहे. आणि नीरज म्हणजे सुद्धा कमळ, दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा पद्म, नलिनी. याचा सुद्धा अर्थ कमळ असा होतो. म्हणजे तीनही पर्याय
कमळ या शब्दाला समानार्थी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा. चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही? काय म्हटलं आहे? चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 41%. लक्षात ठेवा, 41% भाग आपणास दिसू शकत नाही. पुढे पहा. वर्धा जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते? कोणतं शिखर आहे? तर गरमसूर. लक्षात ठेवा, गरमसूर हे शिखर आहे, वर्धा जिल्ह्यात आहे आणि सर्वात उंच शिखर आहे. पुढील प्रश्न पहा. तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, विचार करायचा आहे, नकाशा आठवायचा आहे. महाराष्ट्र कुठं आहे, तेलंगणा कुठं आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे आग्नेय दिशा. कोणत्या दिशेला आहे? आग्नेय. पहा मित्रांनो, या प्रकारे समजा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. ओके, या ठिकाणी आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. हे झालं आपलं महाराष्ट्र. मग तेलंगणा कुठं आहे? तेलंगणा मित्रांनो ह्या साईडला आहे. कुठं? इथं तेलंगणा आहे. ही दिशा कोणती आहे? आग्नेय दिशा आहे. कोण दिशा आहे? आग्नेय. लक्षात ठेवा, ही जी काही दिशा आहे ती आहे आग्नेय. पुढील प्रश्न पहा. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? आता मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. खूपच महत्त्वपूर्ण आहे. तर पहा, कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर लक्षात ठेवा, 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. किती? 7. मित्रांनो, ते 7 जिल्हे कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, उस्मानाबाद. आता उस्मानाबादचं नाव काय आहे सध्या? धाराशिव. लक्षात ठेवा, धाराशिव. ओके, म्हणजेच धाराशिव. त्यानंतर लातूर, नांदेड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. लक्षात ठेवा, धाराशिव, लातूर, नांदेड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. ओके. पुढील प्रश्न पहा. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते? कोणतं एकक आहे? तर योग्य उत्तर आहे डेसिबल. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल. पुढचा प्रश्न पहा. अमित या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? नाही. पर्याय पहा. असंख्य, अगणित, अमर्याद, अपार, विपिन. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे असंख्य. असंख्य म्हणजे अमित, बरोबर आहे. अगणित म्हणजे अमित, बरोबर आहे. अमर्याद, अपार म्हणजे अमित, बरोबर आहे. म्हणजे हे जे काही पहिले 3 पर्याय आहे ते अमित या शब्दाला समानार्थी आहे. परंतु चौथा जो पर्याय आहे विपिन, विपिन या शब्दाचा अर्थ अमित असा होत नाही. तर विपिन म्हणजे काय? विपिन म्हणजे जंगल. विपिन म्हणजे काय? जंगल, रान. लक्षात ठेवा. पहा, विपिन म्हणजे काय? वन, अरण्य, जंगल, कानन, वनराई. तोंडी पाठ करून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. वन म्हणजे विपिन, अरण्य म्हणजे विपिन, जंगल म्हणजे विपिन, कानन, वनराई. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. वर्धा जिल्ह्यातील हा प्रश्न आपला झालेला आहे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी. पुढे पहा. झाडाझडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. झाडाझडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील. विश्वास पाटील. पुढे पहा. राज्य सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी कोण असतात? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा आणि विचार करून उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. राज्य सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी कोण असतात? तर महाधिवक्ता. कोण असतात? महाधिवक्ता. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? दिशा विचारलेलं आहे. पर्याय पहा. आग्नेय दिशा, पूर्व दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा. विद्यार्थी मित्रांनो पहा, समजा आता हा आपला महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे. ओके,
हा आहे नकाशा. आता या ठिकाणी आहे तेलंगणा आणि या ठिकाणी आहे कर्नाटक. मग ही दिशा कोणती आहे? दक्षिण दिशा आहे. मग उत्तर काय असणार आहे? दक्षिण. लक्षात ठेवा. कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर दक्षिण दिशेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली ते मला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.